सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस. सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली. वांगचुक यांचं वजन 9 किलोपेक्षा जास्त घटलं. माझी प्रकृती इतकी खालावलेली नाही की माझा जीव जाईल. सोनम वांगचुक यांच्याकडून विश्वास व्यक्त. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत दिल्ली हायकोर्टाकडून चिंता व्यक्त. सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे दिल्ली हायकोर्टाचे निर्देश. वांगचुक यांच्या आरोग्यावर नियमितपणे लक्ष ठेवा. दिल्ली हायकोर्टाचे केंद्राला आदेश. सरकार रामाची तिजोरी लुटताना बघू शकते, तिथे आंदोलनाचं काय? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंची सरकारवर टीका. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 19वा दिवस. वांगचुक यांच्या तब्येतीच्या बातम्या ऐकून काळजी वाटते. राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट व्हायरल. केंद्र सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाही. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या विषयाबाबत सरकार असंवेदनशील. सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर बोलताना आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका. सोनम वांगचुक सारख्या माणसाला सरकार ओळखू शकलं नाही. वांगचुक यांना भेटायला न जाणं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस. अंजली दमानी यांचा सरकारवर निशाणा. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ अभिनेते अतुल कुलकर्णी सरसावले. अभिनेते अतुल कुलकर्णींचंही आज उपोषण. वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी अतुल कुलकर्णींचं उपोषण. तुम्हाला मंत्रिपद सोडायचं नसेल तर नका सोडू, पण सोनम वांगचुक यांचं उपोषण तरी सोडवा. सरकारवर टीका करत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सयाजी शिंदे यांचा पाठिंबा. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सिंधुदुर्गमधून पाठिंबा. कणकवली पटवर्धन चौकामध्ये आंदोलन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. सुनील तटकरे प्रफुल्ल पटेलांच्या फडणवीस भेटीबाबत सुनेत्रा पवारांना विज्ञ. सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांना ही भेटीची कल्पना नव्हती. सूत्रांची माहिती. भेटीनंतर तटकरेंनी बैठकीचं कारण सुनेत्रा पवारांना सांगितलं असल्याची सूत्रांची माहिती. अर्थ खात्याबाबत फडणवीसांशी सुनेत्रा पवारांसोबत जाऊन चर्चा करणार. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तर जयंत पाटलांसोबत भेट झाली नाही. तटकरेंची माहिती. सुनेत्रा पवारांनाच अर्थ खातं मिळणार. अर्थ खातं दुसऱ्यांना मागण्याचा अधिकार नाही. जयंत पाटलांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची टीका. पक्षानं ठरवलं तर मंत्रिपदासंदर्भात माझा विचार होईल. चिखलीकरांकडून आशा व्यक्त. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही कपटी नेते. अंजली दमानी यांचा हल्लाबोल. सुनेत्रा पवारांना जेवढं लवकर कळेल तेवढं चांगलं. अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. बिलाला समर्थन करणं म्हणजे एनडीएसोबत येणं असं होत नाही. एनडीएमध्ये आता नवीन पक्ष नाही. मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली आहे. सीमांकन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या चर्चांवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. शरद पवार संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये खासदारांची दिल्लीमध्ये बैठक होणार. अधिवेशनातील प्रश्न आणि पक्षाची भूमिका यावर चर्चा होणार. दिल्लीमधील बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता. महायुतीमध्ये सरकारी बंगल्यांवरून मोठी चढाओढ. उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याच्या ऐवजी मिळाला फ्लॅट. सुरुवातीला रायगड A6 बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न. मात्र रवींद्र चव्हाणांकडून रायगड बंगल्याचा वापर. रामरक्षा पठण कार्यक्रमाचं संजय राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण. फडणवीसांनी 18 जुलैच्या रामरक्षा पठणमध्ये सहभागी व्हावं. मुख्यमंत्री म्हणून नाही तर राम भक्त म्हणून फडणवीसांनी यावं. राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी माफी मागितली तर फडणवीस आंदोलनामध्ये येतील. उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन नव्हे तर पक्षरक्षा आंदोलन. राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेल्या रामरक्षा आंदोलनाच्या निमंत्रणावर नवनाथ बन यांची टीका. नवनीत राणा अमरावतीमध्ये 18 जुलैला हनुमान चालीसा पठण करणार. अमरावतीच्या हनुमान गढीवर हनुमान चालीसा पठण करणार. तर 18 जुलैलाच नागपूरमध्ये उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत. गोविंदगिरी महाराज कायद्यापेक्षा मोठे आहेत का? घोटाळा झाला तेव्हा गोविंदगिरी महाराज काय करत होते? संजय राऊतांचा सवाल. आज राम मंदिराच्या साव्या चोरांच्या हातात. राम मंदिर दान चोरीवरून संजय राऊतांची टीका. मतदारसंघ फेररचना विधेयकामध्ये सुधारणा झाल्यास विचार करू. विरोधकांना मान्य असेल असा प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू. डिलिमिटेशन विधेयकावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण. अजितदादांच्या जयंतीच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे आमदार नाराज. अजितदादांचा एकच प्रकारचा फोटो बॅनरवर लावण्याच्या सूचना. बॅनर लावल्यानंतर त्याचं जिओ टॅगिंग करण्याचेही आदेश. सूत्रांची माहिती. गेवराईचा विकास करण्यासाठी मी पालकत्व स्वीकारते. बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आहेत. मात्र मी पालक आहे. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. गुलाबराव पाटलांना स्वप्न पडलं असेल की माऊली त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. गुलाबराव पाटलांच्या व्हीआयपी दर्शनावरून संजय राऊतांचा टोला. तर श्रद्धेच्या ठिकाणी जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करण्याची आवश्यकता असावी. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांचा जुने वीज बिल माफ करण्याचा निर्णय चांगला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं विजय वडेट्टीवारांकडून स्वागत. तर मुख्यमंत्र्यांनी थकबाकी माफ केल्याचा GR लवकर काढावा. विजय वडेट्टीवारांची मागणी. लवासा प्रकरणामध्ये शरद पवार सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. पवार सुळेंच्या विरोधात आरोप करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
एफआयआर नोंदवून चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला. फुटीर खासदार नागेश आष्टीकरांकडून अमित शहांसोबतच्या भेटीचा फोटो पोस्ट. मतदारसंघातील विकास कामांसाठी शहांची भेट घेतली. आष्टीकरांची माहिती. लातूरच्या कोचिंग चालकानं 5 लाख देऊन केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवले होते. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या तपासामध्ये मोठा खुलासा. शिवराज मोटेगावकरनं एनटीए पेपर सेंटरकडून प्रश्न मिळवले होते. एनटीएचे सदस्य पी.व्ही. कुलकर्णी यांना मोटेगावकरनं 5 लाख दिल्याचा सीबीआयचा कोर्टात दावा. एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीनं लागू होणार नाही. संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा. प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रभारींची नियुक्ती. मुंबई अध्यक्ष अमित साटमांकडून प्रभारींच्या नावाची घोषणा. अभिजित सावंत, राजेश शिरवाडकर, श्वेता परोळीकर यांचा समावेश, तर विनोद शेलार, महेश पारकर, आचार्य त्रिपाठी यांच्याकडे जबाबदारी. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेला गती. पाणंद रस्त्यांसाठी 91 विधानसभा मतदारसंघात सह अध्यक्षांची नेमणूक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंचं बीएमसी आयुक्तांना पत्र. चेंबूरमधील कोसळलेल्या झाडाचं ट्री रिस्क असेसमेंट झालं होतं का? चेंबूर दुर्घटनेच्या चौकशी अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित. नागपुरात जनगणनेच्या ओबीसी रकान्यावरून भाजप काँग्रेसमध्ये लेटर वॉर. काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडदेंचं पालकमंत्री बावनकुळेंना पत्र. जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्याची मागणी. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा एकत्र. प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाणांचा एकाच गाडीतून प्रवास. डेडलाईन वाढवू नका. छत्रपती संभाजीनगरकरांना लवकरात लवकर पाणी द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराला धारीवर धरलं. मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर आढावा. गगनबावडा घाट आणि आंबोली घाटामध्ये जाळी बसवण्यात येणार. सतत दरडी कोसळत असल्यामुळे डीपीडीसीमधून जाळ्यांसाठी निधीची तरतूद करण्यात येणार. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खासदार नारायण राणेंच्या हस्ते आंतरराष्ट्रीय क्रीडा साहित्याचं लोकार्पण. जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल. इचलकरंजी महापालिकेमध्ये कचरा उठाव टेंडरवरून भाजपच्या आवाडे आणि हळवणकर गटामध्ये जोरदार संघर्ष. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हळवणकर गट आणि शिवशाही आघाडीने एकत्र येत 9 विरुद्ध 6 मतांनी हा ठराव नामंजूर केला. अखेर या टेंडरला स्थगिती देण्यात आली. कोल्हापुरात केंद्र सरकारच्या विरोधात आपचं तिरडी आंदोलन. केंद्राच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाच्या विरोधात आंदोलन. आंदोलनकर्त्यांनी दुचाकीची अंत्ययात्रा काढली. शक्तीपीठ महामार्गाविरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाधित शेतकरी आक्रमक. बाधित शेतकऱ्यांना नोटीस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनावणी केल्याने शेतकऱ्यांचा संताप. परळीमध्ये वैद्यनाथ विद्यालयातील 5वी ते 10वी विद्यार्थ्यांचं विद्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. 5वी ते 10वी विद्यार्थ्यांचं शिक्षण नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक. प्रलंबित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेऊन स्टेनोग्राफर पदाची भरती करण्याची मागणी. नाशिकच्या भैताने दिगर गावामध्ये सोलार प्रकल्पाच्या भूसंपादनावरून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक. जेसीबी आणि बुलडोझर आणल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे अखेर प्रशासनाला काम बंद करावं लागलं. धाराशिवमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. महावितरणच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन. आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटर फोडले. नाशिकच्या येवल्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेची संघटनात्मक आढावा बैठक. उपजिल्हा प्रमुखपदी अद्याप कोणतीही नियुक्ती नाही. शिवसेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडेंची माहिती. भुसावळच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष प्रकरणामध्ये निकाल नाही. उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. नगराध्यक्ष गायत्री भंगाळे गौड यांच्या अपात्रता याचिकेवर औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका. गोकुळ दूध संघाच्या 410 दूध संस्थांवर कारवाईची टाकते तलवार. संबंधित दूध संस्थांना 22 जुलैपर्यंत म्हणणं सादर करण्याच्या चौकशी समितीच्या सूचना. नियमबाह्यपणे दूध संस्थांना सभासदत्व दिल्याच्या तक्रारी. देशातील पहिली एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी सेवा सुरू. स्विगी इन्स्टाग्रामार्टवरून अवघ्या 10 मिनिटांमध्ये एलपीजी सिलेंडर घरपोच मिळणार. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्विगीचं मोठं पाऊल. पंतप्रधान मोदी उद्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत विभागामध्ये धावणार. भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा व्हिडिओ रेल्वेकडून जारी. सीबीएसई अभ्यासक्रमांतर्गत 9वीमध्ये तिसरी भाषा सुरू करण्यावर सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण येतो अशी टिप्पणी. मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या तमिळनाडू सरकारच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान टिप्पणी. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज
तरडगावमध्ये असणार। मुक्कामाच्या ठिकाणी सातारा जिल्हा प्रशासन आणि तरडगाव ग्रामपंचायतच्या वतीनं मोठी जय्यत तयारी। आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू। आज परंपरेनुसार श्री विठ्ठलाचा पलंग काढून देवाला लोड देण्यात आला। 3 ऑगस्टपर्यंत भाविकांसाठी 24 तास पदस्पर्श दर्शन उपलब्ध। पंढरपुरात विठ्ठलाला भक्तांकडून सोन्याच्या पादुका अर्पण। 56 लाख इतकी सोन्याच्या पादुकांची किंमत। आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज। पालखी मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारल्या। भगव्या पताकांनी सजलेल्या या कमानींमुळे पालखी मार्गाला भक्तिमय वातावरण। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे चरण सेवा उपक्रम। उपक्रमात वैद्यकीय महाविद्यालयांच्या 215 स्वयंसेवकांचा सहभाग। उपक्रमात 1260 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी। पुण्यामध्ये धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवण्यात यश। पंढरपूरला जाणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा तोल जाऊन ते रेल्वे रुळावर पडले। क्षणाचाही विलंब न करता रेल्वे कर्मचाऱ्यानं वारकऱ्याला वाचवलं। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। बारामतीमध्ये रात्री अपघातामध्ये एका वारकऱ्याचा मृत्यू। भरधाव वेगामध्ये असणाऱ्या 4 चाकी गाडीनं वारकऱ्याला उडवलं। विष्णू पवार नावाच्या 67 वर्षीय वारकऱ्याचा अपघातामध्ये मृत्यू। जळगावच्या मेहरून तलावाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी घट। मेहरून तलावामध्ये 40% पाणीसाठा शिल्लक। परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। जळगावच्या हातनूर धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ। धरणातील पाणीसाठा 67.53%वर। धरणाचे 2 दरवाजे उघडले। गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नद्या जुलै महिन्यातही कोरड्या। 18 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाची प्रतीक्षा। प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, वैनगंगा या प्रमुख नद्या कोरड्या ठाक। अकोल्यामध्ये रेल्वे प्रशासनाकडून शेतामध्ये साचलेलं पाणी काढायला सुरुवात। रेल्वे प्रशासनानं TV9च्या बातमीची दखल घेतली। अकोला खंडवा रेल्वे मार्गासाठी केलेल्या भरावामुळे शेतामध्ये पाणी साचल्यानं नुकसान। जेसीबीद्वारे साचलेलं पाणी काढण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांनी मानले आभार। राज्यामध्ये मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसानंतर ही पाणी संकट कायम। 2655 गावपाड्यांना अजूनही 790 टँकरनं पाणी पुरवठा। पाऊस लांबल्यास राज्यामध्ये पाणी संकट आणखी भीषण होण्याची शक्यता। बुलढाण्यामध्ये सोयाबीनचं बोगस बियाणं विक्री केल्यानं यशोदा हायब्रिड सीड्स कंपनीच्या विरोधात गुन्हा। सोयाबीन बियाण्यांचे 5 नमुने फेल। 800हून अधिक बोगस बियाण्यांच्या तक्रारी। खामगाव पोलिसात गुन्हा दाखल। पीक विमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम। पीक कर्ज नसल्याचे हमीपत्र बंधनकारक केल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। कृषी विभागाची केंद्र सरकारकडे हमीपत्राची अट रद्द करण्याची मागणी। पुढील 2 दिवसांमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता। अकोल्यामध्ये रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हजारो शेतकऱ्यांना फटका। अकोला खंडवा रेल्वे मार्गासाठी केलेल्या भरावामुळे तेल्हारा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना फटका। हजारो एकर शेती पाण्याखाली। शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। शेतामध्ये 3 ते 5 फूट पाणी। पिकं पाण्याखाली। रोहा तालुक्यामधल्या देवकान्हे गावात भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। जलजीवन मिशन योजनेमधील नळांना अजूनही पाणी नाही। 3 पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या तरीही पाण्याचा प्रश्न सुटेना। नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 16 दिवसांपासून पावसाची दडी। पाऊस नसल्यानं धान आणि सोयाबीन पीक धोक्यात। तळ कोकणामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतीचं मोठं नुकसान। मंत्री नितेश राणे यांच्याकडून नुकसानीची पाहणी। निकषांच्या अंतर्गत मदत करण्यासाठी उपाययोजना करून नितेश राणेंची ग्वाही। बुलढाण्याच्या मेहकरमधील जानेफळमध्ये नीलगायींमुळे 6 एकरातील सोयाबीन पीक नष्ट। शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ। नीलगायींनी सोयाबीनचं कोवळे पीक फस्त केलं। शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दूषित पाणी पुरवठा। अनेक भागामध्ये नळाला गढूळ, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी। संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती। गोंदियामध्ये पावसानं उघडीप दिल्यानं धान पिकांची नर्सरी धोक्यात। पाऊस नसल्यानं कोळी रोपं सुकू लागली। कवडीनं पाणी आणून पिकं वाचवण्यासाठी प्रयत्न। नाशिकच्या ब्रह्मगिरी परिसरामध्ये दरड कोसळल्याचा जोरदार आवाज। वाडी वस्ती नसल्यानं कुठलीही जीवितहानी नाही। ब्रह्मगिरी परिसरात वाढती बांधकामं आणि जेसीबी बुलडोझरचा वापर धोक्यात। सोलापुरातील मुख्याध्यापकाचा शासनाला फसवल्याचा व्हिडिओ व्हायरल। अवधूत महाविद्यालयामधील राजेंद्र बनवे यांचा व्हिडिओ व्हायरल। शाळेतील शिपायाची बोगस मान्यता घेत फसवल्याची व्हिडिओद्वारे कबुली। चौकशी करून कारवाई करण्याची महाराष्ट्र शिक्षक सेनेची मागणी। धुळ्यातील शिंदखेड्यामध्ये विंचू चावल्यानं 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। साई भिला मोरे असं मृत मुलाचं नाव। मध्यरात्री झोपेमध्ये असताना त्याला विंचू चावला। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। शिंदखेडा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद। वर्धा शहरालगतच्या शिवारामध्ये 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडानं ठेचून हत्या। आई वडील घरी परतल्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। अंबरनाथमध्ये चायनीजच्या दुकानातून घातक हत्यारं हस्तगत। शिवाजीनगर पोलिसांकडून दुकान मालकाला बेड्या। दुकानदारानं नेमकी हत्यारं का ठेवली याचा तपास सुरू।
नागपूरच्या रामदास पेठेमधील हॉटेलवर पोलिसांची धाड. मेफेड्रोन ड्रग्ज पार्टी करणाऱ्या 3 तरुणांना सीताबर्डी पोलिसांकडून अटक. अकोल्यामध्ये एफडीएकडून गुटख्याच्या कारखान्यावर छापा. 50 लाखांचा गुटखा जप्त. कारखाना संचालक गौरव शर्माच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. मकोका अंतर्गत कारवाईचीही शक्यता. नाशिकमध्ये 14,65,000चा विदेशी मद्यसाठा जप्त. गुजरातच्या दोघांना अटक करत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये अपघात. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची तरुणाला धडक. युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. शेतीच्या वादातून पुतण्यानं चुलत्याची हत्या केली. शेतीची वाटणी कमी जास्त आल्याच्या वादातून डोक्यामध्ये दगड घालून हत्या. लातूर जिल्ह्यामधल्या हरी जवळगा गावातली घटना. राजेंद्र चव्हाण असं हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव. नाशिकच्या शिंगोटे लोणी रस्त्यावर भीषण अपघात. खड्ड्यांमुळे पळसखेडे इथल्या तरुणाचा जागीच मृत्यू. मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप. खड्डे न बुजवल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. धाराशिवमध्ये दूध भेसळ प्रकरणातील आरोपीचं पोलिसांना ओपन चॅलेंज. आरोपी काकासाहेब डोंबाळेचा खुल्याम. साडेसांगवी गावामध्ये वावर. दूध भेसळीतून डोंबाळेने कमावली कोट्यवधींची संपत्ती. 10 दिवसांपासून पोलीस आरोपीच्या शोधात. जालना शहरामध्ये पालिकेकडून अतिक्रमणावर हातोडा. पालिकेकडून 52 अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त. पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल करण्याचा पालिकेचा इशारा. छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयामध्ये रिक्षा चालकांसाठी मराठीचे वर्ग सुरू. मराठी न समजणाऱ्या रिक्षा चालकांना भाषेचं विशेष प्रशिक्षण. प्रवाशांशी सुलभ संवादासाठी परिवहन विभागाचा पुढाकार.